फायनली लॉंग वेटेड SIF लॉन्च व्हायला सुरुवात झालेली आहे। 1 ऑक्टोबर पासून 2 म्युच्युअल फंड कंपन्यांनी आपले हायब्रिड लॉंग शॉर्ट नावाने SIF लॉन्च केलेले आहेत। मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की SIF हे कदाचित हाय रिस्क हाय रिटर्न असू शकतील, परंतु सर्वात चांगली गोष्ट दोन्ही म्युच्युअल फंड कंपन्यांनी खूप समजदारीने SIF लॉन्च केलेले आहेत। कारण हे SIF हाय रिस्क हाय रिटर्न कॅटेगरीमध्ये नाही आहे, रिस्क पण थोडीशी कमी घेतील आणि रिस्क कमी घेतल्यामुळे रिटर्न हे थोडेसे रिझनेबल येतील। तर ह्याविषयी आपण थोडक्यात समजून घेणार आहे। आता कमी रिस्क SIF लॉन्च करण्यामागे उद्देश काय असू शकतो, तर हा पहिलाच SIF आहे, गुंतवणूकदारांना चांगला अनुभव यावा, त्यांना नुकसान होऊ नये, कदाचित हा व्ह्यू असू शकतो। 2 वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांचे SIF आहेत, त्यापैकी एका SIF ची आज आपण माहिती घेऊ। आपले पैसे कुठे इन्व्हेस्टमेंट होतील? बरं, सर्वात आधी तर महत्वाचं याच्यामध्ये मिनिमम 10 लाख रुपये असेल तरच इन्व्हेस्टमेंट करता येणार आहे, कारण तिकीट साईजच 10 लाख रुपये आहे। तर आपली इन्व्हेस्टमेंट साधारणतः 4 प्रकारांमध्ये होईल। इनविट रिट्स मध्ये थोडीफार इन्व्हेस्टमेंट होईल, डेट किंवा ज्याला फिक्स इन्कम म्हणतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी होईल, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्हचा खूप जास्त वापर केला जाईल आणि नेट इक्विटी मध्ये पण इन्व्हेस्टमेंट राहील। आता डेरिव्हेटिव्हचा वापर होणार आहे, खूप लोकांचा असा गैरसमज आहे की डेरिव्हेटिव्ह म्हणजे हाय रिस्कच आहे, अजिबात नाहीये। डेरिव्हेटिव्ह हे रिस्क कमी करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं किंवा रिस्क मॅनेज करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं। तर कंपनीचं असं म्हणणं आहे की कंपनी पुट घेणार आणि कॉल विकणार या टाइप मध्ये कॉलर स्ट्रॅटेजी वापरून आपली इन्व्हेस्टमेंट मॅनेज केली जाणार आहे। याचा अर्थ असा होतो की रिस्क कमी घेण्याचा प्रयत्न आणि रिटर्न रिझनेबल देण्याचा प्रयत्न कंपनी करणार आहे। बॅक टेस्टिंग कंपनीने केलेली आहे गेल्या 10 वर्षाची। तर बॅक टेस्टिंगचा डेटा काय सांगतो की जर तुम्ही 1 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर रोलिंग रिटर्न गेल्या 10 वर्षात कुठल्याही एका वर्षात तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर रिटर्न निगेटिव्ह जाण्याची प्रोबॅबिलिटी 0 आहे। याचा अर्थ असा होतो की तुम्ही 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलाय तर त्याचे 9 लाख रुपये कधीच होणार नाही, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून 1 वर्ष पैसे ठेवले तर। दुसरं 3 वर्षाचं रोलिंग रिटर्न काय सांगते गेल्या 10 वर्षातलं, तुम्ही केव्हाही आले 3 वर्ष थांबले तर तुम्हाला जे रिटर्न्स मिळालेले आहेत ते 8% जास्तच मिळालेले आहेत 100% वेळा, म्हणजे प्रोबॅबिलिटी 0% आहे 8% पेक्षा रिटर्न कमी मिळण्याची। मॅक्झिमम किती मिळू शकतात? 8, 9, 10, 11, 12, कंपनी तर 13-14% पण सांगते। पण लक्षात घ्या हा बॅक टेस्टिंगचा डेटा आहे। खरी परीक्षा केव्हा असते? जेव्हा आता हे फंड लॉन्च होतील, पुढच्या 1 वर्षात 2 वर्षात 3 वर्षात ते कसा परफॉर्म करतील। इथे इन्व्हेस्टमेंट करताना सर्वात महत्वाचं 2 ते 3 वर्षाचा टाइम होरायझन घेऊन इन्व्हेस्टमेंट करायची। टॅक्सेशन कसं असेल तर 1 वर्षानंतर इक्विटी टॅक्सेशन असेल, म्हणजे 1 वर्षानंतर 1.25 लाख रुपयापर्यंत प्रॉफिट झाला तर तो पूर्णच्या पूर्ण टॅक्स फ्री राहणार आहे। त्याच्यावरती जो प्रॉफिट असेल त्याच्यावर 12.5% लॉंग टर्म कॅपिटल गेन लागणार आहे। आणि अतिशय सर्वात महत्वाचं, हा व्हिडिओ किंवा हा रील बघून अजिबात इन्व्हेस्टमेंट नाही करायची। एकतर समक्ष येऊन भेटायचं किंवा तुमचा जो कोणी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असेल त्याच्याकडनं डिटेल मध्ये समजून घ्यायचं, जो कोणी तुमचा ऍडवायझर असेल त्याच्याकडनं, कारण खूप कॉम्प्लिकेटेड आहे। हा व्हिडिओ बनवायला 1 ते 1.5 तास लागलेला आहे, मी फक्त 2 मिनिटं सगळं सांगायचा प्रयत्न केलेला आहे। आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ह्या SIF मध्ये आपल्याला खरंच फायदा होणार आहे का, आणि हा रील शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण खूप सारे लोक SIF ची वाट बघत होते। फॉलो करायला अजिबात विसरायचं नाही, आणि SIF मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आजच येऊन भेटा। थँक्यू। Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.